कोमल समानी और आप देख रहे हैं संकल्पिता। संकल्पिता यह एक शब्द नहीं, यह एक सोच है। यह कोई निर्णय नहीं, यह मेरे देश को जोड़ती एक भावना है। और इसी भारत देश की अनेक महिलाओं को यह साहस दे सके, बस इतनी सी मेरी कामना है और यही मेरी संकल्पिता है। इस कार्यक्रम से हमारी छोटी सी कोशिश है कि आप सभी को संकल्प को अटल बनाए रखने की प्रेरणा मिले। इस शो में आने वाली हर उस नारी शक्ति को हम दिल से आदर करते हैं। इन महिलाओं ने अपने जीवन में कई कठिनाइयों का सामना किया है, रास्ते काटे और पत्थर से बने और मानव संघर्ष जैसे छाया। फिर भी ना इनकी हिम्मत टूटी, ना ही इनका जज्बा डगमगाया। बस औरों के लिए जीने में इन्हें अपने जीवन का सहारा नजर आया। ये वो नारी शक्ति है जिन्होंने अपने संकल्प को पूरा करने के व्यतिरिक्त कोई और विकल्प नहीं जाना। आज हम इन्हीं नारी शक्ति को दिल से प्रणाम करते हैं। दोस्तों, क्योंकि आज हमारे साथ एक मराठी टेलीविजन स्टार है और उनके कई फैंस महाराष्ट्रियन हैं, इसीलिए हम उनकी सहूलियत के लिए आगे का कार्यक्रम मराठी में जारी रखेंगे। आजच्या एपिसोड मध्ये आपण भेटणार आहे अशा संकल्पितेला जी लोकांच्या मनावर राज्य करते, ज्यांनी मराठी मालिकेत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे, ज्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मराठी मालिकेत महाराणी येसुबाईंची मुख्य भूमिका साकारली आहे। आपल्या अभिनय आणि नृत्याच्या श्रेणीमध्ये अव्वल दर्जाचं काम करून आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्या आपल्या काम खूप मेहनत आणि मन लावून करतात। त्याचबरोबर त्यांनी तलवार चालवणे आणि घोडसवारी सारख्या कला आत्मसात केल्या आहे। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेसोबत नांदा सौख्य भरे संगती अशा अन्य मालिकेत तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे। अशी एक संकल्पिता आहे ज्यांचं रील आणि रिअल लाईफ अनेक लोकांचे विचार बदलण्याची क्षमता आहे। तर चला मग स्वागत करूया आमच्या आणि तुमच्या महाराणी येसुबाई म्हणजे प्राजक्ता गायकवाड यांचा। नमस्कार प्राजक्ता, तुमचं स्वागत आहे आमच्या या संकल्पिता कार्यक्रमात। कसे आहात? थँक्यू सो मच। मी मस्त, तुम्ही कसे आहात? एकदम मस्त। एक छोटेसे व्हिडिओ आहे ते प्ले करून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। ओके, या। So nice video. Thank you so much. I hope that depicts your real value. So पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। चला प्राजक्ताला विचारूया। चला प्राजक्ताला विचारूया तिचा साधारण पासून तर असाधारणचा सफर कसा होता। आणि मी प्रेक्षकांना एक विनंती करते की तुम्ही हा शो पूर्ण बघा। शोच्या अंतिम भागात तुम्ही सुद्धा प्राजक्ताला आपले प्रश्न विचारू शकता। तर पाहत रहा संकल्पिता। तर प्राजक्ता, आज आपण या कार्यक्रमात तुमच्या जीवन संदर्भात चर्चा करणार आहोत आणि खास करून महाराणी येसुबाईंची जी भूमिका तुम्ही साकारली आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहे। तर आज परत एकदा स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट झाला, तर त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया होती आणि
आणि साध्या तुमच्या मनात काय वाटत आहे? खरंच खूप छान वाटतंय आज, कारण स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचा शेवटचा भाग आज प्रसारित झाला. तो टेलिकास्ट झाला. ऍक्च्युली मला सुद्धा माहिती नव्हतं किंवा मी असं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी जी सिरियल करेन आणि ती पुन्हा रिटेलिकास्ट होईल बिकॉज ऑफ ऑडियन्स, त्यांचं सगळ्यांचं प्रेम, त्या सगळ्यांचे आशीर्वाद. मी सुद्धा खरं तर याचा कधी विचार केला नव्हता, बट लकीली आणि सगळ्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे ती पुन्हा रिटेलिकास्ट त्याचा सुरू झाला. आणि आज फायनली त्याचा रिटेलिकास्ट जो आहे तो संपतोय. सो खूप छान वाटतं एकंदर. आणि मी जे काही आम्ही सगळ्यांनी जे कष्ट घेतले होते स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या संपूर्ण टीमने, तर आज त्याचं सार्थक झालंय असं वाटतंय. खरंच खूपच सुंदर भूमिका तुम्ही निभावलेली आहे आणि पूर्ण सिरियल्स म्हणजे खूपच सुंदर हे छान एकदम हे केलेलं आहे. सर आम्ही नंतर विचारू इच्छितो की तुमच्या हा जो कार्यक्रम आहे हा संकल्प वर्त निर्धारित आहे, तर तुमच्या जीवनाचा संकल्प काय आहे आणि तुमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय मेहनत घेत आहात हे आम्हाला आमचे दर्शक जाणूला इच्छित आहे. खरं तर संकल्प असा काही नाहीये आयुष्यात, कारण जे काही काम हाती घेणार आहे ते अगदी 100% करायचा असाच संकल्प कायम मनाने ठरवलेला आहे मी. माझे 100% द्यायचे त्या कामामध्ये. मग ते इंजिनिअरिंगचं फील्ड असेल किंवा ऍक्टिंगचं फील्ड असेल किंवा इतरही काही कामं असतील. सो जे काम हातात घेईल त्याच्यात 100% मी देईन आणि न थकता न थांबता त्याच्या शेवटपर्यंत जाईन आणि सक्सेस काय असतं हे माझ्याकडे बघून लोकांना समजावं, अशी एक असा एक छोटासा प्रयत्न पहिल्यापासूनच आहे. सो हा एक संकल्प आहे की जे काही हाती अगदी पूर्णत्वाला शेवटपर्यंत नेईल. छान छान. तर छान छान प्रोजेक्ट हा. आमची मनापासून इच्छा आहे की तुमचा संकल्प पूर्णपणे यशस्वी हो, जे तुम्ही काय करणार पूर्णपणे त्याला यश मिळो. आता एक प्रश्न असा आहे की महाराणी येसूबाई यांचा संकल्प काय होता आणि स्वराज्याची रक्षा करता करता त्यांचा जो संकल्प होता तो पूर्ण करण्यात त्यांना काय काय अडचणी आल्या आणि ते कसे काय सामोरे गेले? खर तर मला खूप छान वाटतंय, कारण स्वराज्य रक्षक संभाजी मालिका ही जी टेलिकास्ट झाली, तब्बल 9 वर्ष संपूर्ण टीमचा असा प्रयत्न होता की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, महाराणी येसूराणी साहेबांचा इतिहास हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, की जो काही कारणाने काळाच्या पडद्याआड गेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहित होता, पण छत्रपती संभाजी महाराजांचा आणि त्यांच्या बरोबरीनच अगदी आदर्शवादी असलेला इतिहास जो होता महाराणी येसूराणी साहेबांचा, तो बऱ्याच प्रेक्षकांना माहित नव्हता. किंबहुना महाराणी येसूराणी साहेबांवर त्यांच्या जीवनावरची पुस्तकं सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध नव्हती. सो हाच एक प्रयत्न होता की हा इतिहास पोहोचवायचा, प्रत्येकाच्या मनामनात शिवविचार जसे आहेत तसेच शंभू विचार सुद्धा जागृत व्हावेत. ही एक तळमळ होती. तर मला असं वाटतं की या मालिकेच्या रूपानं ती जी तळमळ आहे किंवा तो जो एक प्रयत्न होता तो अगदी सक्सेसफुल झालेला आहे. आणि महाराणी येसूराणी साहेबांच्या आयुष्यात स्वराज्य खूप जास्त महत्वाचं होतं आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 29 वर्ष त्या औरंगजेबाच्या कैदेत राहिल्या, तरीही त्यांनी स्वराज्य हे औरंगजेबाच्या हाती लागू दिलं नाही. त्या लढत राहिल्या शेवटच्या श्वासापर्यंत, की जो आत्ताच टेलिकास्ट भाग होतो आहे की जिथे खबर येते छत्रपती संभाजी महाराज यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली आणि त्या छत्रपती संभाजी महाराजांची तलवार हाती घेतात आणि त्या लढायला सज्ज होतात. तर मला असं वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये हाच एक संकल्प होता की जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं, छत्रपती संभाजी महाराजांनी राखलं आणि तेच राखलेलं जे स्वराज्य होतं ते पुन्हा तितक्याच ताकदीनं सांभाळायचं काम हे महाराणी येसूराणी साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. खरं तर प्रेक्षकांच्या खूप प्रतिक्रिया अशा येतायत की याच्या पुढचा इतिहासही आम्हाला बघायला मिळावा आणि
जो काही 29 वर्षांचा त्यांचा त्याग आहे किंवा संताची धनाचींचं जे पुढचं कार्य आहे ते आम्हाला बघायला मिळावं. तर मी सुद्धा एक आशा व्यक्त करते की हा इतिहास खरंच प्रेक्षकांच्या समोर नक्कीच यावा आणि ज्या पद्धतीनं या सिरियलला सुद्धा या एका छोट्याशा प्रयत्नाला तुम्ही सगळ्यांनी मोलाची साथ दिली, तशीच साथ त्या पुढच्या येणाऱ्या सिरियलला सुद्धा मिळावी. आणि खरंच हा जो खूप छान असा इतिहास आहे महाराणी येसूराणी साहेबांचा, तो प्रत्येक मराठी माणसाला समजला पाहिजे. खरंच म्हणजे आतापर्यंत भाऊसाहेबांचा इतिहास माहिती होता, ते त्यांनी साकारली हे माहिती होतं, पण हे मालिकेमुळे आम्हाला कळलं की येसूबाई महाराणी येसूबाईंचा पण किती मोठा हे आहे, किती मोठा मतलब इम्पॉर्टन्स आहे म्हणजे हे स्वराज्य मध्ये. तर हे तो आपण पुढच्या क्वेश्चनला हे बघूया. प्राजक्ता, आजकालच्या मॉडर्न युगामध्ये जास्त करून अभिनेत्री रोमॅन्टिक कॉमेडी किंवा असे रोल्स निवडतात, तर तुम्ही खास करून ही भूमिका का निवडली हे आम्हाला जाणायचं आहे. खरं तर याच्या आधीची जी माझी फर्स्ट सिरियल होती ती नॉर्मल डेली सोप होता, की जिथे रेग्युलर लाईफमध्ये आपण कसं जगतो त्याच्यावर बेस्ड ती सिरियल होती, नांदा सौख्य बरे. आणि त्याच्यानंतर मी एक मायथॉलॉजिकल सिरियल केली होती ज्याच्यात संत सखूची भूमिका मी साकारली होती. आणि अगेन हिस्टॉरिकल सिरियल मला ऑफर झाली. खरं तर झी मराठी वाहिनीने नांदा सौख्य बरेच्या वेळेस खूप छान असा प्रतिसाद दिला, त्यामुळे पुन्हा एकदा विश्वास दाखवला होता झी मराठी वाहिनीने आणि ही भूमिका मला ऑफर झाली. खरं तर जेव्हा ऑफर झाली तेव्हा पहिला प्रश्न होता की इतक्या लहान वयात इतक्या ताकदीची भूमिका कशी साकारायची. सो प्रेक्षकांच्या प्रेमामुळे ते पुन्हा एकदा शक्य झालं आणि ही भूमिका मी साकारू शकले. आणि खूप मॅच्युअरपणे तुम्ही साकारली ती भूमिका. खरंच म्हणजे इतक्या कमी वयात इतकं मॅच्युअरली रोल हे प्ले करणं म्हणजे खूपच अप्रतिम आहे. सर प्राजक्ता, प्राजक्ता, येसूबाईच्या रोलमुळे तुमच्या खाजगी जीवनात काय बदल झाले हे आम्हाला ऐकायचे आहे. खरं तर मी जसं मगाशी म्हणाले की इतकं ताकदीचं आणि इतकं आदर्शवादी असं व्यक्तिमत्व माझ्या वाट्याला आलं होतं की जी भूमिका मला साकारायची होती महाराणी येसूराणी साहेबांची. सुरुवातीला खरंच खूप डिफिकल्ट होतं सगळंच, कारण म्हणजे चालायचं कसं, बोलायचं कसं, या सगळ्या गोष्टी तर शिकाव्या लागल्याच, पण ते डायलॉग्स कसे म्हणायचे, कारण ते खूप हेवी शब्द होते सगळेच एकंदर त्याच्यामध्ये. आणि म्हणजे नॉर्मली आपल्याला सवय असते की आपण रेग्युलर लाईफ मध्ये इंग्लिश वर्ड्स यूज करतो. म्हणजे सुरुवातीला मला आठवते की बऱ्याचदा असं व्हायचं की परवानगीच्या ऐवजी परमिशन किंवा जी शाल घेतली जायची तर आपण शॉल असं म्हणतो, मग ती शाल असते, असं सगळं एकंदर म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींपासून खरं तर सुरुवात झाली. नंतर नऊवार साडी कशी आवरायची, कारण तो एक मराठी असण्याचा अभिमान आहे आणि त्याच्यात कुठेही असं ऑकवर्डनेस आला नाही पाहिजे किंवा प्रेक्षकांना कुठेही तिथे असं की अरे नाही नवीन आहे किंवा साडी नीट व्यवस्थित कॅरी करता येते असं कुठे जाणवलं नाही पाहिजे. सो ह्याची सगळ्याची माझी प्रॅक्टिस झाली होती. मी 15 डेज आधी या सगळ्याची रिहर्सल करत होते. शूटिंग कसं, काय डायलॉग्स कसे म्हणायचे किंवा कुठला शॉट कुठल्या अँगलने छान दिसेल, या सगळ्या टेक्निकली रिहर्सल्स माझ्या पण सुरू होत्या. सो एकंदर असा सगळा एक अभ्यास शूटिंगच्या आधी चालू होता. खूपच छान. तर आम्ही पुढचा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो ते आहे तुमच्या रील आणि रिअल लाईफ मध्ये काय सिमिलॅरिटीज आहे? खरं तर काही सिमिलॅरिटीज आहेत असं म्हणण्यापेक्षा मी जशी आहे तशीच असते. फक्त जेव्हा डिरेक्टर ऍक्शनचा कॉल घेतात तेव्हा मी त्या कॅरेक्टर मध्ये असते आणि जेव्हा ते कटचा कॉल घेतात तेव्हा मी त्या कॅरेक्टर मधनं बाहेर आलेले असते आणि मी नॉर्मल प्राजक्ता असते. सो त्या फक्त पिरियड मध्ये टेकच्या वेळेस मी ते कॅरेक्टर असते, अदरवाईज मी नॉर्मली प्राजक्ता म्हणूनच वावरत असते. मी अनेक कार्यक्रमांना जाते, तिथे सुद्धा मी ऍज अ प्राजक्ता म्हणून जाते, पण प्रेक्षकांच्या भावना आता महाराणी येसूराणी साहेबांना बघितल्यासारखं वाटतं असं अशा असतात.
मला असं वाटतं की ती एखाद्या कलाकाराच्या कामाची पावती असते आणि ती मला मिळत असते प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी. सो त्याचं नक्कीच मला कौतुक आहेच आहे. पण खरं तर मी जशी आहे तशीच मला राहायला आवडतं. सो असं सिमिलॅरिटीज असे काही कंपेअर नाही करता येणार. आमच्या प्रेक्षकांसाठी महाराणी येसूबाईंच्या जीवन बद्दल काही माहिती सांगू इच्छिता? नक्कीच. खरं तर खूप आनंद होतोय मला की नॉट ओन्ली महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडियामधनं जे काही मराठी लोक आहेत ते आता आपलं लाईव्ह सेशन पाहत आहेत. सो सगळ्यांनाच मी सांगू इच्छिते आणि सगळ्यात पहिल्यांदा थँक सो मच मला म्हणायचंय सगळ्या फॅन्स. कारण आज तुमच्यामुळे मी ही भूमिका साकारू शकले. सो थँक सो मच. महाराणी येसूराणी साहेबांचा इतिहास हा खरं तर प्रत्येकासाठीच आदर्शवादी असा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अगदी मोलाची साथ दिली. श्री सखी राज्ञी जयती अशी काव्यपंक्ती छत्रपती संभाजी महाराजांनी महाराणी येसूराणी साहेबांना सुपूर्द केली होती. त्यांच्याकडे कुलमुखत्यार पद आलं होतं आणि राजमाता जिजाऊन नंतर ते डायरेक्टली महाराणी येसूराणी साहेबांकडे अत्यंत महत्वाचं असं पद आलं होतं. खूप मोठी जबाबदारी होती खरं तर ती. कारण जेव्हा राजा गडावर नसतो तेव्हा सगळी संपूर्ण जबाबदारी जी गडाची असते, स्वराज्याची जबाबदारी असते ती त्या कुलमुखत्यारांकडे असते आणि इतकी महत्वाची जबाबदारी ही महाराणी येसूराणी साहेबांवर अत्यंत विश्वासानं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोपवली होती. तो एक इन्सिडन्स शूट करताना खूप छान वाटत होतं आणि अगदी टप्पे-टप्पे होते. जसं-जसं आम्ही शूट पुढे-पुढे करत होतो तसं-तसं एक मॅच्युरिटी त्या कॅरेक्टरमध्ये येत होती. आणि मला असं वाटतं की ती महाराणी येसूराणी साहेबांच्या सुद्धा आलेली असावी. कारण अगदी त्या लग्न झाल्यानंतरच्या महाराणी येसूराणी साहेब युवराज्ञी होत्या त्या सुरुवातीला. नंतर मग कुलमुखत्यार पद आलं. त्याच्यानंतर मग त्या महाराणी झाल्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबरीनं त्यांनी स्वराज्य राखलं, स्वराज्य सांभाळलं आणि खरं तर आपल्या पतीच्या निधनानंतर कुठलीही स्त्री ती खचत असते. तिला पुढे काय करावं हे सुचत नसतं. पण आम्हा सगळ्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांनाच खरं तर खूप अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे, की महाराणी येसूराणी साहेब खचल्या नाहीत. त्या कुठेही थांबल्या नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही त्या लढल्या. शेवटच्या श्वासापर्यंत त्या लढल्या. तब्बल 29 वर्ष त्या औरंगजेबाच्या कैदेत होत्या. 2 वर्षांचे शाहू राजे त्यांच्या सोबत होते. सत्वार मातोश्री त्यांच्या सोबत होत्या. त्यांनी अत्यंत हुशारीनं राजाराम राजांना आणि महाराणी ताराराणींना जिंजीला पाठवलं चोर वाट्याने, जेव्हा रायगडाला वेढा पडतो तेव्हा. तर हा सगळा इतिहास खरं तर खूप छान आहे आणि मी कायम असं म्हणते, की ही आपली संस्कृती आहे आणि हा आपला इतिहास आहे. तर हा इतिहास जपायचा आहे आपल्याला. ही संस्कृती आपल्याला जपायची आहे. कारण असे कित्येक इतिहासातली उदाहरणं आहेत, की जे म्हणजे दुसऱ्या इंडस्ट्रीज फॉलो करतात, दुसऱ्या देशातली लोकं फॉलो करतात. तर हाच आपला इतिहास जो आपल्याला अभिमानास्पद असा इतिहास आहे, तर तो आपल्याला जपायचा आहे. जर आपण शंभू विचार, शिवविचार जपले, तर मला असं वाटत नाही, की कुठेही मराठी माणूस कमी पडेल. आणि आपल्या संकल्प अटल राहील शेवटपर्यंत महाराणी येसूबाई खरंच. आणि तुमच्या मुळे म्हणजे तुमच्या अभिनयामुळे आम्हाला कळलं की किती इम्पॉर्टंट रोल प्ले केलेला आहे महाराणी येसूबाईंनी. आम्हाला पुढचा प्रश्न आहे की तुम्ही घोडसवारी, तलवारबाजी सारख्या नवीन स्किल्स शिकल्यात, तर तो एक्सपिरियन्स कसा होता? आणि या रोलसाठी तुम्ही अजून काय काय परिश्रम केले आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मी जसं मगाशी म्हणाले, की महाराणी येसूराणी साहेबांची भूमिका साकारायची खरं तर खूप मोठी गोष्ट होती. लाठीकाठी, ढाल तलवार किंवा सगळंच एकंदर मला शिकायला लागलं. 8 दिवसात मी लाठीकाठी शिकले, 15 दिवसात मी हॉर्स रायडिंग शिकले आणि त्याच्यानंतर मला आठवतंय, की 10 डिसेंबर 2017ला माझा पहिला दिवस होता शूटिंगचा, की जिथे आम्ही फिल्म सिटीला शूट केलं होतं. आउटडोअर शूट होतं. आणि एंट्रीच माझी घोड्यावरनं होती. सो अगदी छोट्या-छोट्या गोष्टी खरं तर शिकायला लागल्या. नंतर प्रत्येक कॅरेक्टर सोबत एक रिलेशन कसं असेल महाराणी येसूराणी साहेबांचं, तर त्याचा एक स्टडी होता.
नंतर जेव्हा मला समजलं की मी ही भूमिका साकारते, तेव्हा मला एक लिस्ट दिली गेली होती की त्याच्यात अनेक वेगवेगळी आत्मचरित्र होती, कादंबऱ्या होत्या, की त्या सगळ्याचा मला स्टडी करायला लागला. नंतर खरं तर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका कुठल्याही एका पुस्तकावर आधारित नाही, तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि सगळ्या पुस्तकांचा अभ्यास करून खरं तर आमचे जे रायटर होते त्यांनी ही सिरियल बांधली होती. त्यांनी ते डायलॉग्स लिहिले होते. सो कित्येक पुस्तकांचा अभ्यास करायला लागला. नंतर ते डायलॉग्स कसे बोलायचे, म्हणजे मोठे मोठे डायलॉग्स बोलताना तुमचा तेवढा श्वास पुरला पाहिजे. सो ती ब्रीदिंग एक्सरसाइजेस चालू होते. नंतर वेट मला गेन करायला लागलं होतं, कारण सुरुवातीला सुरुवातीला हॉर्स रायडिंग आणि या सगळ्या गोष्टी शिकत असताना वर्कआउट बराच होतो त्याच्यामध्ये. सो चॅनलची रिक्वायरमेंट होती की एक खानदानी व्यक्तिमत्व जेव्हा साकारत असते तेव्हा ते एक खानदानी दिसणं बरोबर. खूप गरजेचं असतं. त्यामुळे पुढे पुढे सिरियलचं शूट होत गेलं तसं तसं थोडंसं एक मॅच्युअर एक रुबाब आणि एक भारदत्तचं व्यक्तिमत्व दिसणं खूप इम्पॉर्टंट होतं. सो ती एक गोष्ट मला गेन करायला लागली. खूप अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे इतका छान इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. ओके. म्हणून म्हणजे खूप प्रयास करावा लागतात, खूप सारं स्ट्रगल करावं लागतं आणि खूप नवीन स्किल्स शिकावं लागतात. तर इतका सोपं न होता हा रोल प्ले करणं. तर खरंच खूप जास्त परिश्रम घेतला आहे आणि त्यामुळे इतक्या मॅच्युअरली ती भूमिका तुम्ही निभावू शकला. तुम्ही अभ्यास पण करता आहे, तर तुम्ही तुमचा अभ्यास आणि ऍक्टिंग करिअर दोघं कसं मॅनेज करतात हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. खर तर विक्रम सर जे माझे सोशल मीडिया पीआर करतात, तर ऍक्च्युली त्यांना मला थँक्यू सो मच म्हणायचं. ते आता ऐकत असतील आणि त्यांची संपूर्ण टीम जी माझी सोशल मीडिया बऱ्यापैकी हँडल करते. सो त्यांना मला थँक्यू म्हणायचंय की आज तुमच्यामुळे पण माझा बऱ्यापैकी अभ्यास होतो. कारण मी कम्प्युटर इंजिनिअरिंग करते आणि तुम्हाला पण माहिती असेल मॅम की कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर एक ऍप्लिकेशन नॉलेज असणं किती इम्पॉर्टंट असतं. सो ऍप्लिकेशन बेस्ड जे नॉलेज आहे त्याचं बऱ्यापैकी सोशल मीडिया हँडल करताना कव्हर होतं. सो तिथे एक मेनली स्टडी होऊन जातो. किंवा कुठली नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, नवीन ऍप डेव्हलप झालेलं आहे, मग त्या ऍपचं मार्केटमध्ये किती जास्त युज्ड होईल किंवा किती जास्त बेनिफिशियल ते ऍप राहील. सो या दृष्टीने माझा सोशल मीडिया हँडल करत असताना एक स्टडी होऊन जातो. जे थेरॉटिकल नॉलेज वगैरे आहे तर त्याचा खरं तर सिरियस स्टडी करावा लागतो. मग जेव्हा माझं शूटिंग नसतं, मी जेव्हा सेटवर असते पण माझं सीन नसतो, तेव्हा मी त्याचा स्टडी करत असते. आणि खरं तर म्हणजे मी असं कायम म्हणते की तुम्हाला जर माहितीये तुमची कपॅसिटी काय आहे आणि तुम्ही जर दोन्ही सांभाळू शकता, सो तुम्ही तेवढं स्वतःचं 100% देणं इम्पॉर्टंट आहे आणि पॉझिटिव्हिटी तुम्हाला सक्सेस पर्यंत घेऊन जाते. खूप खूप सुंदर. तर प्राजक्ता, इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी काही लोक आपले घर सोडून येतात, स्ट्रगल करतात, निराश होतात, हताश होतात आणि चुकीच्या वळणावर निघून जातात. तर तुम्ही त्यांना काय प्रेरणा देणार? मी असं सांगेन की ह्या इंडस्ट्रीमध्ये नॉट ओन्ली धिस इंडस्ट्री बट ऑल्सो ईच अँड एव्हरी फील्ड तुमचे पेशन्स आणि तुमची पंक्च्युअलिटी देन तुमचा कॉन्फिडन्स या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. म्हणजे तुम्ही किती वक्तशीर आहात, तुम्ही काय फॉलो करता, देन तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात. पॉझिटिव्ह असल्याबरोबरच तुम्ही किती पेशन्स आहात, म्हणजे किती तुमच्याकडे पेशन्स आहेत. देन तुमचा कॉन्फिडन्स किती आहे. म्हणजे कित्येक वेळा असं होतं की जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स देत असता तेव्हा तुम्हाला डिमोटिवेट करण्याचा खूपदा प्रयत्न केला जातो. बट त्याच्याकडे तुम्ही लक्ष न देता तुम्ही तुमच्या पाथवर फोकस करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. आणि हेच जर तुम्ही फॉलो केलं, नॉट ओन्ली ऍक्टिंग फील्ड, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये सक्सेस मिळवू शकता. अच्छा. तर
आता प्राजक्ता आपण वळत आहे कार्यक्रमाच्या मजेशीर भागाकडे आणि ते आहे रॅपिड फायर राऊंड. तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमीत कमी 10 सेकंडच्या आत द्यायचे आहे. तर सुरू करूया. ओके. ओके. तर पहिला प्रश्न आहे, स्वतःला 3 शब्दांमध्ये डिस्क्राईब करा. नेव्हर गिव्ह अप. ओके, नेव्हर गिव्ह. अमेझिंग, अमेझिंग. वाव. तुम्ही सर्वात जास्त कोणत्या गोष्टीपासून घाबरतात? 10 सेकंड्स. ओ माय गॉड. बेसिकली मला असं वाटतं की मी स्वराज्य रक्षक संभाजी मालिका सुरू होण्याच्या आधी प्राण्यांना जास्त घाबरत होते. सो आता मी हॉर्स रायडिंग शिकल्यामुळे मला प्राण्यांबद्दलचं प्राण्यांबद्दल प्रेम करायला लागलंय. सो मी मोस्टली ॲनिमल लव्हर झालेली आहे जास्त. सो भीती अशी माझ्यात पळून नाहीये. ओके. आमचा तिसरा प्रश्न आहे, तुमची प्रेरणा कोण आहे? प्रेरणा माझी आई. बिकॉज ती मला ऑलवेज मोटिवेट करत असते. मी काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे ती सतत मला सांगत असते. सो ऑलवेज मी तिच्याकडे बघून शिकत असते. सो येस, ती माझ्यासाठी प्रेरणा आहे. कुठली एक भूमिका आहे जी तुम्हाला साकारायला आवडेल? खरं तर मी कायम असं म्हणते की प्रत्येक कलाकारासाठी कुठलीही भूमिका साकारणं खरं तर एक टास्क असतं. सो मला बेसिकली राधेची भूमिका साकारायला जास्त आवडेल. बिकॉज आय लव्ह कृष्णा. सो आय प्रेफर राधाज रोल. ओके, ओके. राधा. एक अभिनेता ज्याच्या बरोबर तुम्हाला काम करायला आवडेल? याचं आन्सर एक डिफिकल्ट आहे. बट मला प्रत्येक कलाकाराकडनं शिकायला आवडतं. बिकॉज प्रत्येक कलाकाराकडे काही ना काही वेगळं स्किल असतं. सो ते स्किल मला शिकायला जास्त आवडतं. सो नॉट ओनली सिंगल ऍक्टर, मला अनेक कलाकारांसोबत काम करायला आवडेल. ओके, ओके. फोनवर सगळ्यात जास्त तुम्ही कोणता ऍप वापरतात? बिकॉज ऑफ कम्प्युटर इंजिनियर सगळेच ऍप तसे युज होतात. ऑलमोस्ट म्हणजे व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल. फेसबुक जास्त नाही युज होत, बट तरी पण नॉर्मल ते हँडल करायला लागतं. किंवा म्युझिक असेल, सगळेच ऍप तसे जास्त रन केले जातात. ऑल राईट, ऑल राईट. असा एक बदल जो तुम्हाला सोसायटीमध्ये आणावासा वाटतो? सोसायटीमध्ये खरं तर मला असं वाटतं की एक जे आपण अजूनही असं म्हणतो की महिला किंवा स्त्री आता प्रत्येक क्षेत्रात पुढे जातीये. पण मला असं वाटतं की तरीही ती अजून कुठेतरी मागेच आहे. म्हणजे 50% आरक्षण जरी महिलेला असलं तरी पण ती अजूनही मागे आहे. तिला खरं तर तितका रिस्पेक्ट तिचा केला जात नाही. ओके. सो एक जेंडर इक्वॅलिटी ज्याला आपण म्हणतो, तर ती मला अजूनही असं वाटतं की सध्या गरजेची आहे. आणि प्रत्येक महिलेकडं रिस्पेक्टफुली बघितलं गेलं पाहिजे. सो जो तिला सपोर्ट समाजाकडनं मिळायला हवा तितकासा सपोर्ट. सो मला असं वाटतं की प्रत्येक महिलेनं आणि मुलीनं ही जी भूमिका मी साकारली महाराणी येसुराणी साहेबांची, तर त्याचा अभ्यास करावा. महाराणी येसुराणी साहेब कशा लढल्या, तर त्याचं एक एक्झाम्पल म्हणून आपण ते डोळ्यासमोर ठेवू शकतो. आणि त्यांचा जो त्याग आहे 29 वर्षांचा, तर तो एकंदर आपण लाईफ मध्ये एक मोटिवेशनल एक पाथ म्हणून बघू शकतो. सो येस, जेंडर इक्वॅलिटी गरजेची आहे. ओके. So they
व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, मतलब जेंडर इक्वॅलिटी ही हवीच असली पाहिजे. सगळ्यांना समान रिस्पेक्ट मिळायला पाहिजे. स्त्री असो किंवा पुरुष, म्हणजे समान हे पाहिजे. तर आता वेळ झाली आहे प्रेक्षकांकडे वळण्यासाठी. जाणून घ्या त्यांचे काही प्रश्न. तर let's have questions from viewers. So we have question from it comes on screen. श्रेयस वाघ, तुम्ही संभाजी महाराजांच्या आणि महाराणी येसू राणी साहेब यांचा खरा इतिहास खूप चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचला आहे. आजच्या युवा पिढीला हा इतिहास माहिती होणं खूप गरजेचं होतं. ओके, क्वेश्चन्स विल वेट. येस, थँक्यू सो मच श्रेयस. थँक्यू सो मच. युवा पिढीला हा इतिहास माहिती होणं गरजेचं होतच खरं तर. बट तुमचं सुद्धा थँक्यू, कारण तुम्ही सुद्धा खूप छान पद्धतीनं सगळ्यांनी मला रिस्पॉन्स दिलात. ओके, शिवभक्त शंकरराव, एक मिनिट, ही कमेंट परत शो कराल? प्राजक्ताताई, आपल्यामुळे स्वराज्यातील जनतेला महाराणी येसूबाई समजल्या, अनुभवल्या. आपल्या भूमिकेला आणि कार्याला माझा सलाम, आणि आपल्या हातून असंच शिवकार्य घडत राहो हीच आईसाहेब जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना. आपला शिवभक्त शंकरराव कापळे, कोपरगाव, सुरेगाव. धन्यवाद दादा, खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. थँक्यू सो मच. मोहम्मद Arif Sheikh, very nice, beautiful, you are looking so cute. Thank you so much. Thank you. Sakshi Barve, one thing which you will like to tell young youth. In point of view. Yeah, Sakshi, one thing which you will like to tell young youth. सेल्फ मोटिवेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे साक्षी. आणि मी जसं स्वतःला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असते इच अँड एव्हरी पाथला, इच अँड एव्हरी पॉइंटला. सो मला असं वाटतं की जे माझे फॉलोअर्स आहेत, तुमच्यासाठी सगळ्यांसाठी मी आयडल आहे असं तुम्ही कायमच म्हणत असता. सो मी तुम्हाला एकच थिंग सांगेन की तुम्ही सेल्फ मोटिवेशन करत जा. कारण जे दुसरं आपण मोटिवेशन घेतो किंवा जे आउटसाइड कडनं आपल्याला मोटिवेशन मिळत असतं, तर ते ठराविक लिमिट पर्यंत असतं. जे सेल्फ मोटिवेशन असतं ते तुम्हाला लॉंग टर्म साठी बेनिफिशियल असतं. सो सेल्फ मोटिवेशन यंग क्राऊडने गेन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. श्रीप्रसाद इंगळे, राणीसाहेब तुम्ही कलाकार आहात, पण आमची अपेक्षा ही असेल की कायम आमचा येसू राणी साहेब, तुम्ही आमच्या कायम महाराणी येसू राणी साहेब आहात. यापुढे कोणत्याही परिस्थितीत पुढील काळात भूमिका स्वीकारताना त्याला शोभेल अशाच स्वीकाराल का? शिवप्रसाद दादा, मी तुम्हाला या माध्यमातून नक्कीच सांगू शकेन की ज्या पद्धतीनं महाराणी येसू राणी साहेबांच्या भूमिकेला तुम्ही सगळ्यांनी अगदी डोक्यावर घेतलं, खूप छान प्रतिसाद या भूमिकेला दिला तुम्ही. थँक्यू सो मच म्हणेन वन्स अगेन तुम्हाला सगळ्यांनाच. आणि मला नक्की खात्री आहे की या भूमिकेसारखीच माझी जी पुढची येणारी भूमिका आहे ती सुद्धा तुम्हा सगळ्यांना नक्कीच आवडेल. आणि तितकीच खरं तर ताकदीची ही सुद्धा भूमिका आहे पुढची जी येणारी आहे, आणि काही दिवसातच त्याचं शूटिंग सुरू होणार आहे. सो लवकरच मी तुम्हाला सगळ्यांना एका वेगळ्याच भूमिकेत दिसेल. ओके, हॅलो, यतीन मिश्रा. येस सर, असे कोणते क्वालिटीज आहे जे इतिहास मध्ये होते पण आता ते आपण म्हणजे कमी कमी होत चालले आहे? असे कोणते क्वालिटीज आहे जे हिस्ट्रीमध्ये आपण आयकन्सने आपल्याला शिकवलेले आहे पण आता ते कमी कमी होत चालले आहे? तो तुम्ही असे कोणते क्वालिटीज आहे जे आपल्याला हे साकारायला पाहिजे, आपल्या मध्ये आपल्या चरित्रामध्ये आणायला पाहिजे असं? रेंज प्रॉब्लेम आहे, सो आय थिंक तुमचा आवाज मला ब्रेक होतोय. बट मी थोडस जे ऐकलं त्याच्यानुसार आन्सर करते की ज्या क्वालिटीज खरं तर हिस्ट्रीमधनं आपण शिकण्याच्या अशा आहेत तर त्या खरंच
आपण शिकल्या पाहिजेत. म्हणजे जसं मी आता महाराणी येसुराणी साहेबांकडनं जर कुठली क्वालिटी शिकली असेल तर ती एक डिसिजन मेकिंग पॉवर जी आपण ज्याला म्हणतो की निर्णय क्षमता. कुठली सिच्युएशन जर आपल्यासमोर उभी राहिली तर डिसिजन मेकिंग पॉवर काय असते आणि किती स्ट्रॉंगली तुम्ही डिसिजन घेता आणि त्या घेतलेल्या डिसिजनवर तुम्ही किती फर्म राहता हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. मग ती तुमची रॉंग साईड असेल किंवा राईट साईड असेल. बट फर्मनेस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी टू अचीव्ह ग्रेट सक्सेस इन लाईफ. सो मला असं वाटतं की येस, डिसिजन मेकिंग पॉवर आणि अनेक गोष्टी आहे. खरं तर कॉन्फिडन्स तुमचा, नंतर तुमचं करेज किती आहे, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की हिस्ट्रीमधनं, या सगळ्या क्वालिटीज हिस्ट्रीमधनं आपण शिकू शकतो. राकेश यांचा प्रश्न आहे की प्राजक्ताताई, महाराणी येसुबाई यांची भूमिका त्यानंतर तुमच्या आयुष्यात आलेला एखादा प्रमुख बदल कोणता? याचा आन्सर मी आत्ताच जस्ट दिलेला आहे की जे करेज आपण म्हणतो किंवा धैर्य आणि तुमची डिसिजन मेकिंग पॉवर, निर्णय क्षमता, तर ही महाराणी येसुराणी साहेबांकडनं मला शिकायला जास्त आवडेल आणि त्या आत्मसात करण्याचा मी प्रयत्न करतेय. कारण खूप छान आणि खूप ताकदीचं असं व्यक्तिमत्व होतं आणि ते नशिबाने माझ्या वाट्याला, ती भूमिका माझ्या वाट्याला आली. सो खरं तर प्रत्येक त्यांचा जो गुण होता तो आत्मसात करण्यासारखा आहे. त्यांची जी मैत्री होती छत्रपती संभाजी महाराजांसोबत असलेली, किंवा त्यांचा जो प्रत्येक रयतेतल्या म्हणजे जी त्यांची संपूर्ण रयत होती त्या रयतेबद्दल त्यांना असलेली आपुलकी, त्यांच्याबद्दल असलेला आदर, या सगळ्या गोष्टी खरं तर खूप जास्त विचार करण्यासारख्या आहेत. तुमच्या पुढील प्रोजेक्ट बद्दल जाणून घ्यायला आवडेल आणि तुम्ही महाराणी येसुबाई यांची भूमिका खूप अप्रतिम पद्धतीने साकारली. थँक्यू सो मच ऐश्वर्या. पुढच्या प्रोजेक्ट बद्दल खरं तर मीच खूप जास्त एक्सायटेड आहे तुम्हा सगळ्यांना सांगायला, पण थोडेसे रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे आणि तुम्हा सगळ्यांना खूप मोठं सरप्राईज द्यायचंय, पण त्याच्यासाठी थोडासा वेट करायला लागणार आहे. बट आता एवढंच सांगेन की खूप छान भूमिका आहे पुढची आणि तुम्हा सगळ्यांना खूप जास्त आवडेल ती भूमिका. As a Chhatrapati Sambhaji Maharaj was a very powerful role played by Dr. Amol Kolhe. How you prepared mentally for Yesubai role as it was equally powerful? Yes, मी जसं मगाशी म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुराणी साहेबांचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा होता. जसं कार्य छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्य राखण्याबद्दल राहिलं, स्वराज्य सांभाळण्याबद्दल राहिलं, तितकंच आणि त्याच्याही पेक्षा मला असं वाटतं की त्याग हा महाराणी येसुराणी साहेबांचा होता. कारण पतीच्या निधनानंतर दुःख न करता त्यांनी स्वतःच्या सुखाचा सगळा त्याग केला आणि त्या औरंगजेबाच्या कैदेत तब्बल 29 वर्ष राहिल्या. तर मेंटली आणि फिजिकली खरं तर प्रिपेअर मला सुरुवातीला व्हावंच लागलं. कारण ऐतिहासिक भूमिका साकारत असताना, जेव्हा हिस्टॉरिकल आपण प्ले करत असतो, तेव्हा मेंटली तुम्हाला फिट असावं लागतं. स्वतःची दुःख जी आहेत ती तुम्हाला बाजूला ठेवावी लागतात आणि ते कॅरेक्टर कसं वर्क करतं, ते कॅरेक्टर कसं रिॲक्ट करतं, हे जास्त या गोष्टीचा जास्त विचार करावा लागतो. सो त्याच्यामुळे हिस्टॉरिकल रोल प्ले करणं जास्त डिफिकल्ट असतं. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका हिंदी भाषेत करून ती सर्व भारताच्या युवा पिढीला मराठ्यांचा इतिहास कसा होता हे माहिती करून द्यावा. येस, नक्कीच. दर्शन चिळणकर, तुम्हाला मालिकेमुळे अनेक गोष्टी मिळाल्या. मालिकेकडून मिळालेली सर्वात मोठी गोष्ट कोणती असे तुम्हाला वाटते? ही भूमिका खरं तर माझ्या वाट्याला आली, हीच गोष्ट मला सगळ्यात जास्त मोठी वाटते. मग खूप छान आमच्या सगळ्यांची टीम झाली होती स्वराज्य रक्षक संभाजीची. आमचे डिरेक्टर, रायटर, स्टायलिस्ट, कॉस्ट्युम डिझायनर आणि सगळेच को स्टार्स. ही एक छान टीम मला मिळाली या मालिकेच्या निमित्तानं. तुम्हाला परत ऐतिहासिक भूमिका करायला आवडेल का? तर नक्कीच मला पुढची सुद्धा ऐतिहासिक भूमिका साकारायला नक्कीच आवडेल. Yeah, this is the last question.
ओके. सो प्राजक्त प्रजेश याने प्रश्न विचारलाय की प्राजक्ताताई मालिकेतील तुम्ही अनुभवलेला सर्वात भावनिक क्षण कोणता? ओके. जास्त इमोशनल भावनिक क्षण कोणता? तर जो अगेन मी म्हणेन की लास्ट एपिसोड, लास्ट सीन माझा, की ज्याच्यामध्ये महाराणी येसुराणी साहेब त्यांना खबर मिळते महाराजांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली आहे आणि त्याच्यानंतर त्या पांढऱ्या साडीमध्ये बाहेर येतात, हातात शंभूराजेंची तलवार असते, डोळ्यातनं एक थेंबही न काढतात, त्या निश्चय करतात की आता मी औरंगजेबावर चाल करून जाणार आणि स्वराज्य राखणार, ते सांभाळणार, काहीही हो तरी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही स्वराज्याला धक्का लागू देणार नाही. हा जो त्यांचा निश्चय होता, तो जो सीन होता, तो शूट करताना मला आठवतंय की सेटवर सगळीकडे शांतता होती, कोणी कोणाशी मस्त इमोशनल सीन होता. Okay, okay. So this was the last question. We come to the closing now. So प्राजक्ता, आधी तर तुमचे खूप खूप आभार की तुम्ही तुमच्या मूल्यवान वेळ आम्हाला दिला. तुमच्या सारख्या संकल्पितेच आम्हाला खऱ्या अर्थाने जीवनशैली समजण्यास मदत करतात आणि पुढे पण करत राहणार. आमच्या प्रेक्षकांना निवेदन आहे की जर तुम्हाला काही सांगायचं किंवा विचारायचं असेल तर तुम्ही खालील दिलेल्या ईमेल आयडी वर तुमच्या भावना व्यक्त करू शकता. तुमचं असंच प्रेम आमच्या कार्यक्रमावर राहू द्या. तर लवकरच भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमात एका नवीन संकल्पिते बरोबर. जब तक के लिए अपना और दूसरों का ध्यान रखिए और याद रखिए किसी को भी देने वाला उपहार में सबसे बेहतर चीज है तो वो उसका सम्मान है. अगर आप किसी संकल्पिता को जानते हैं जिनकी जीवन में लोगों के जीवन में बदलाव आया है, जिन्होंने अकेले अपने संकल्प को पूरा दिखाया है या जिनके जीवन में संघर्ष का रास्ता उन्हें जीत की तरफ ले आया है, तो आप जरूर उन्हें हमसे मिला सकते हैं और हमारे शो के माध्यम से हम उनकी आवाज को देश की आवाज में बदलना चाहते हैं. आज का सफर यही खत्म होता है. आपसे अलविदा लेते हैं. मैंने संकल्प लिया है संकल्पिता का. प्राजक्ता ने संकल्प लिया है लाखों लोगों को अपने अभिनय से प्रेरित करने का. तो आपका क्या संकल्प है? हमें जरूर बताइए. धन्यवाद. Hi, thank you Prajakta for joining this show. So yeah, would you like to say something? Yes, thank you so much ma'am and खूप छान झाला इंटरव्ह्यू. मी थँक्यू म्हणेन तुमच्या सगळ्या कंपनीतल्या स्टाफ मेंबर्सना सुद्धा, बिकॉज गेले 2 महिने सगळे कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि जे आता सगळे लाईव्ह बघतायत की जे 800 अबाउट मीन्स 500 समथिंग सगळे लाईव्ह आहेत स्टाफ मेंबर सगळे कंपनीतले. सो थँक्यू सो मच सगळ्यांनाच. आणि तुमची सगळ्यांची विश होती की मी तुमच्या सोबत लाईव्ह करावं. सो येस, फायनली डन. आणि मॅम थँक्यू सो मच. मी खूप काय म्हणता येईल, खूप ऐकलं होतं तुमच्या कंपनीबद्दल आणि ती टॉपमोस्ट खरं तर IT कंपनी आहे इंडिया वर्ल्ड मधली खरं तर. सो माझा सुद्धा खूप जास्त स्टडी होतो तुमच्याशी जेव्हा मी कॉन्व्हर्सेशन करत असते तेव्हा, किंवा विक्रम सरांशी जेव्हा कॉन्व्हर्सेशन करत असते तेव्हा. आणि खूप छान वाटतं तिथे एक टेक्निकली खूप शिकायला मिळतं. सो थँक्यू सो मच मॅम. आणि ऑल्सो व्हेरी नाईस क्वेश्चन्स या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही विचारलेत. सो थँक्यू सो मच. Thank you for having you here, like for your time. And really, matlab, you're so grounded and always ready to. And one thing I really appreciate about you, you proactively said कि जो भी viewers के question होंगे, I would like to take that and I would like to answer that. So celebrities जे असतात ना ते आपल्याच म्हणजे ते त्यांना ते ॲटिट्यूड असतं, तर ते इतकं वेळ नसतं. पण हे खूपच सुंदर म्हणजे केलेलं आहे. अभिनंदन, फार फार अभिनंदन आणि शुभेच्छा खूप साऱ्या. अँड बेस्ट ऑफ लक फॉर ऑल दी फ्युचर एंडिवर्स. And thank you for joining us, and thank you dear viewers for all your love and watching us live together.
Thank you, and we'll come back soon. So thank you, dear viewers, for your engagement, for questions, everything. So thank you, Prajakta. Thank you so much. Yeah. Okay. Bye. Bye.